झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अत्याधुनिक सोयींनी युक्त अशा बस स्थानकाचं उद्घाटन आज कृषी मंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत झालं। सुमारे 3.5 कोटी रुपये खर्च करून बीओटी तत्वावर तुळजापूर शहरात हे बस स्थानक उभारण्यात आले। तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होत असते। अशा भक्तांना या नव्या बस स्थानकाचा फायदा होणार आहे। पण एखाद्या बस स्थानकाच्या उद्घाटनासाठी शरद पवार आणि मुख्यमंत्री उपस्थिती ही लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग असल्याचीही चर्चा आहे। जवळ 5,000 कोटी रुपये दुष्काळ निर्मूलनासाठी गेले। त्यामध्ये 1,000 कोटी रुपये टँकरला गेले। 1100च्या वर 11,000च्या वर गावांना मारे बसताना 5500 टँकर पाणी पुरवठा करतो। उस्मानाबाद जिल्ह्यात देखील कित्येक टँकर अजूनही चालू आहे। त्याचबरोबर 1300च्या वर जनावरांच्या छावण्यामध्ये 2.5 लाख जनावरांना आम्ही सांभाळतो। ही जबाबदारी करतो। महाराष्ट्र सरकारने या वेळेला ज्या पद्धतीनं पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची पूर्तता केली आणि उस्मानाबाद शहरासारख्या जालना शहरासारख्या काही शहरांची पाण्याची गरज भागवण्याच्या दृष्टीची पावलं टाकली। या पद्धतीचा कार्यक्रम सबंध देशामध्ये यापूर्वी कधी झालेला नसता। एवढं मोठं काम या ठिकाणी झालेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।